मला ह्याच्यामध्ये ऍड ऑन करायला आवडेल की ऑब्व्हियसली माझी मेहनत ती तर नंतर स्टार्ट झाली जेव्हा मला कळायला लागलं, पण त्याआधी सुरुवात तर मम्मी पप्पांनी करायला लावली. जिथे माझा मोरल डाऊन झालं, मी डिमोटिवेट झाले, तेव्हा मम्मी पप्पांनी सांभाळलं किंवा सपोर्ट केला, मोटिवेट केलं मला. आणि खूप मला आताही असं ऐकायला मिळतं बऱ्याचशा आर्टिस्ट कडून किंवा लोकांकडून की तू किती लकी आहेस, तुला माझी जी पहिली लीड होती ती मला 18व्या वर्षात मिळाली होती. आय वॉज 18 years old. तर की तुला एवढ्या लवकर लीड मिळाली आणि ती सिरियल संपताच दुसरी लीड मिळाली, खूप लकी आहेस. बट नाही, विचार करा, मी 6 years म्हणजे किती झाले, 13-14 वर्ष, 13-14 वर्ष एवढ्या वर्षांपासून काम करून मग लीड मिळाली. म्हणजे त्याचा वनवास रामाचा इझी काहीच नाहीये, इझी काहीच नाहीये. तुम्हाला सगळं स्ट्रगल करून मिळवावं लागतं. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये माझं कोणीच नाहीये, म्हणजे काका मामा कोणीच नाही, आमच्या एरियामधून कोणीच नव्हतं. त्यामुळे काही माहीतच नव्हतं इंडस्ट्रीबद्दल. सो इथपर्यंत यांच्यामुळे पोहोचते. आणि अजून एक मला ऍड करायला लागेल, सांगावंसं वाटेल, आम्ही लहानपणी म्हणजे आम्ही जेव्हा कुठल्या प्रोग्रामला जायचे तर सेंटरला असे सेलिब्रिटी जायचे ना, आम्ही साईडला असे बघायचे हाय, तर तिथे आम्हाला असं कुठेतरी वाटत होतं कधी प्राप्ती कधी येईल सेंटरला आणि लोक आम्हाला हाय करतील. पण आज ती वेळ आणली आहे प्राप्तीमुळे, त्याबद्दल खरोखरच आम्ही म्हणजे आई वडील म्हणून तिचा मनापासूनच आभार मानू. आणि आई वडील आणि सगळ्या मुलांना आई वडिलांचा सपोर्ट असायलाच पाहिजे. असं ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे. जर आई वडिलांचा सपोर्ट असेल, शेजार पाजार नातेवाईकांचा काही संबंध नसतो, आई वडील जर आपल्या मुलांच्या मागे असतील तर तुम्ही चंद्रावर पण जाल, तेवढी गॅरंटी आम्हाला आहे. त्याच्यामुळे सगळ्या पालकांना माझ्याकडनं एक मेसेज असेल की आपल्या मुलांना असं नाही की त्यांना ऍक्टिंगच करायचे, जो पण त्यांना जी फील्ड त्याला निवडायची असेल 100% तुम्ही त्याला सपोर्ट करा, नक्की ते तुमचं नाव लौकिक करतील. पण जसं तुम्ही म्हणालात की शेजारी पाजारी नाही, नातेवाईक नाही, फार असे बोलतात ना, नावं ठेवणारी लोकांना जर सोडलं आणि आपण आपल्या मुलांना सपोर्ट केला आणि ते पुढेच जातात. हिने जसं तुम्ही म्हणालात की हिने खूप लहान वयापासून सगळ्या गोष्टींना सुरुवात केली. 6 वर्ष म्हटलं अगदी शाळेची सुरुवात असते आणि मग शाळा बुडवणं, मग एक असतं ना की कुठेतरी इन्सिक्युरिटीज येते, सगळ्यांनाच येते की ह्या कशी करू शकतात आणि ही लोक ह्या मुलीला कसं सपोर्ट करतात. आणि मोस्टली मुलीला सपोर्ट करताना हा मुद्दा उठतोच की तू मुलीचं शिक्षण बुडवून कसं काय सपोर्ट करू शकतोस. आणि मग शेजारी पाजारी नातेवाईक या सगळ्याच गोष्टी येतात. मग त्या तुम्ही क्रिटिसिझमला कसं फेस केलं? स्कूलमधनं सपोर्ट केला नो डाऊट, थोडासा, कारण तिचे खूप सुट्ट्या ऑडिशनमुळे सुट्ट्या व्हायच्या, तर आम्ही स्पेशल परमिशन घेतली प्रिन्सिपल कडनं ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून. कारण बहुतेक स्कूलला असे असतात एक्सेप्शनल केसेस, तर स्कूलनी सपोर्ट केला, म्हणजे ठीक आहे. पण हिला आम्ही एक सुरुवातीलाच सांगितलेली गोष्ट, तू ऍक्ट्रेस होशील पण तुला शिक्षण हे पूर्ण करायचंच आहे, मिनिमम तुला ग्रॅज्युएशन करायचं आहे, तरच आपण मग पुढे आपण जाऊया. तर ती बोलली ठीक आहे, मी दोन्ही पण बॅलन्स करेन. मग त्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतला, तुला ठीक आहे तू मग करिअर, मग त्याच्यामध्ये मग आम्ही ते सॉर्ट आउट झालं. स्कूल नंतर कॉलेजमध्ये पण ते चॅलेंजेस आले, सुट्टी वगैरे. कॉलेजमध्ये कमी झालं, पण स्कूलमध्ये होतं, कारण कसं ती सेकंडला होती, 6 वर्षामध्ये सेकंडला, तर सुरुवातीला जेवढ्या तिथे सुट्ट्या व्हायच्या, पण स्कूलनी पण आम्हाला सपोर्ट केला. त्याबद्दल पण स्कूलचा आणि कॉलेजचा पण मनापासून धन्यवाद.